नमस्कार लाडक्या विद्यार्थ्यांनो. देवकृपा अकॅडमीमध्ये आपले सहर्ष 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 स्वागत आहे. तर आज आपण SSC 10th बोर्ड एक्झाम 80 गुणांचा आराखडा पाहणार आहोत. तेव्हा नीट काळजीपूर्वक याकडे लक्ष द्या. म्हणजे आपल्याला 80 पैकी 75 ते 80च्या दरम्यान मार्क घ्यायचे आहे आणि ते 100% तुम्ही माझा हा आराखडा मन लावून जर का पाहिलात तर नक्कीच तुम्हाला 75 ते 80 मार्क पडतील. याची मी तुम्हाला शाश्वती देतो, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर कुमार भारती पुस्तक 80 मार्काचा आराखडा. बारकाईने पहा. यामध्ये एकूण 5 प्रश्न विचारण्यात येतात. प्रश्न पहिला, गद्य विभाग. यावर एकूण 18 गुण. यामध्ये अ आ इ अ आ इ 7 7 4 अशा प्रकारे 18 गुण. दुसरा प्रश्न, पद्य विभाग. माझा एक एक शब्द काळजीपूर्वक बारकाईने ऐका. पद्य विभाग यावर 16 गुण. यामध्ये सुद्धा दुसरा अ, दुसरा आ, दुसरा ई, अ 8 गुण, आ 4 गुण, ई 4 गुण अशा तऱ्हेने 16 गुण. आणि प्रश्न तिसरा, स्थूल वाचन विभाग. स्थूल वाचन विभाग यावर 6 गुण. 3 कृती विचारल्या जातात. त्यापैकी आपल्याला 2 कृती सोडवायच्या. 3 2 6. अशा तऱ्हेने यावर 6 गुण. म्हणजे एकूण 40 गुण आपल्याला टेक्स्ट बुक म्हणजे पुस्तकावर 40 गुण असतात. यानंतर लगेच 40 गुण आपण उपयोजित लेखन, व्याकरण आणि भाषाभ्यास यावर कसे आहेत ते लगेच पाहू आपण. प्रश्न चौथा, यावर 16 मार्क. भाषाभ्यास या माध्यमातून व्याकरण व भाषिक कृती. व्याकरण 8 गुण, भाषिक कृती 8 गुण. अशा तऱ्हेने प्रश्न चौथा हा आपल्याला 16 मार्कासाठी आहे. 16 गुण. आणि प्रश्न पाचवा, हा अ आ ई या 3च्या माध्यमातून अ 6 गुण, आ 10 गुण आणि ई 8 गुण अशा तऱ्हेने विचारण्यात येतो. यावर 24 गुण. हा सुद्धा अव्याकरण, भाषिक कृती. तर अशा तऱ्हेने पुस्तकावर 40 गुण,
आणि भाषाभ्यास, व्याकरण व उपयोजित लेखन यावर 40 गुण. अशा तऱ्हेने हे 80 गुण झाले. या 80 गुणाचा सविस्तर आढावा आपण लगेच पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, 80 गुणांचा आराखडा सांगण्यापूर्वी मी तुम्हाला महत्त्वाच्या सूचना देतो, त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. आकलन कृती व व्याकरण या भागामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये ज्याप्रमाणे आकृत्या दिल्या त्याप्रमाणेच तुम्हाला आकृत्या काढायच्या आहेत. कशा? त्यांनी जर का याप्रमाणे जर का चौकोन दिले तर याप्रमाणे चौकोन करायचे, किंवा असा प्रश्न विचारून या पद्धतीने जर का विचारलं तर या पद्धतीनेच लिहायचं, असं या टाईपमध्ये, किंवा या पद्धतीनं, म्हणजे ज्या पद्धतीनं पेपरमध्ये विचारलं त्या पद्धतीनेच आपल्याला लिहायचं. त्यामध्ये काहीच छेडछाड करायची नाही, आपल्या मनानं त्यामध्ये चेंज करायचं नाही. आलं लक्षात? आणि यासाठी वेगळा पेन किंवा वेगळी पेन्सिल वापरायची गरज नाही. ज्या पेननं आपण पेपर लिहितो तीच पेन वापरायची. आलं लक्षात? आणि स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि व्याकरणिक दृष्ट्या शुद्ध हे नियम वापरायचे. कारण स्वच्छता, नीटनेटकेपणा म्हणजे अक्षर हा विद्यार्थ्यांचा दागिना आहे. अक्षर हे चांगलं आलंच पाहिजे, आणि तुमचे जे गुण आहेत ते अक्षरावर बऱ्याच प्रमाणात डिपेंड आहेत. अक्षर चांगलं, टेन्शनच नाही. त्याचबरोबर अक्षर चांगलं असून सुद्धा व्याकरणिक दृष्ट्या चुका होता कामा नये, ज्याला आपण शास्त्रशुद्ध लेखन म्हणतो, तर ते तुमचं अचूक आलंच पाहिजे. त्यासाठी माझे यावर ऱ्हस्वदीर्घाच्या नियमाचे जे व्हिडिओ टाकलेले आहेत तर ते जर का तुम्ही व्यवस्थित पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल. तर अशा तऱ्हेनं हे नियम पाळायचे. हे जर का नियम पाळले तर तुम्हाला खूप सहज आणि सोपं जाईल. आणि त्याचबरोबर आता आपण 80 मार्काचं नियोजन पाहूया. तर 80 मार्काचा आराखडा संपूर्ण व्यवस्थित ऐका. प्रश्न पहिला, गद्य विभाग. हा अ, आ, इ या तीनच्या माध्यमातून 18 गुणांचा असतो. अ, आ पठित उतारा. पठित उतारा म्हणजे आपल्याला अभ्यासाला असलेल्या धड्यातून 2 पाठामधून अ आणि आ 2 उतारे दिले जातात, आणि यावर 1, 2, 3 आकलन कृती 2 गुण, ही आकलन कृती 2 गुण आणि स्वमत 3 गुण. अशा तऱ्हेने एकूण 7 गुण. अप्रमाणेच आ सेम टू सेम, अगदी जशाला तसाच प्रश्न हा विचारला जातो, हा सुद्धा 7 गुण. तर या प्रश्नाचा आराखडा व्यवस्थित लक्षात घ्या. नंबर 1, आकलन कृती. 2 आकलन कृती. या 2-2 मार्काच्या कृती 4 मार्कासाठी येते. तर चौकटी पूर्ण करा, आकृतीबंध पूर्ण करा, एका शब्दात उत्तरे लिहा, कारणे, वैशिष्ट्ये, गुण वैशिष्ट्ये, रिकाम्या जागा, जोड्या लावा, सत्य असत्य, असं त्या पॅरेग्राफच्या उताराच्या माध्यमातून कशा तऱ्हेनेही आपल्याला 2-2 मार्काच्या 2 कृती किंवा 1-1 मार्काच्या 4 कृती सुद्धा ते विचारू शकतात. तर अशा तऱ्हेने ते 4 गुण झाले, आणि 3 गुण हे असतात त्यावरीलच उत्तराच्या आधारावरच प्रश्न असतो. स्वमत, त्या प्रश्नावर स्वतःचं मत तिथं तुम्हाला व्यवस्थितरित्या 2 ते 3 परिच्छेद मध्ये व्यक्त करायचं आहे. सरासरी 10-12 ओळी आल्या पाहिजे.
अशा तऱ्हेने हा पूर्णतः 7 मार्काचा प्रश्न आपल्याला कव्हर करायचा आहे. पहिला अ आणि आ एकदम सेम टू सेम, दोन पाठाचे वेगवेगळे उतारे, अशा तऱ्हेने 7 आणि 7 14 गुण. आणि हा ई जो आहे तो अपठित उतारा, म्हणजे आपल्या पाठामध्ये नसलेला बाहेरच्या पुस्तकातील उतारा असतो. यावर 2-2 मार्काच्या 2 कृती विचारल्या जातात, किंवा 2 मार्काची 1 कृती आणि 1-1 मार्काच्या 2 कृती, अशा 3 कृती विचारल्या जातात, किंवा 1-1 मार्काच्या 4 सुद्धा कृती विचारू शकतात. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. उतारा आपल्या समोर राहते, उतारा व्यवस्थित वाचायचा, समजून घ्यायचा, त्यावर ह्या आधारित कृती व्यवस्थित 4 गुणांच्या सोडवायच्या. ह्या सुद्धा आकलन कृती या माध्यमातूनच विचारतात. वैशिष्ट्ये, गुणवैशिष्ट्ये, कारणे, त्या उताराच्या आधारेच त्या कृती विचारल्या जातात. 2-2 मार्काच्या 2, 2 मार्काची 1, 1-1च्या 2 किंवा 1-1च्या 4. तर अशा तऱ्हेने 4 गुण, 7 गुण, 7 गुण, 4 गुण, अशा तऱ्हेने प्रश्न पहिल्यावर 18 गुण असतात. दुसऱ्या प्रश्नाचं नियोजन व्यवस्थित पहा. विभाग दुसरा, पद्य विभाग, हा असतो आपल्याला 16 गुणासाठी, आणि अ, आ, ई च्या माध्यमातून विचारण्यात येते. प्रश्न दुसरा अ, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. यामध्ये 1 आणि 2 नंबरचा पॉइंट आकलन कृती याच्या माध्यमातून आकृती बंद पूर्ण करा, एका शब्दात उत्तर लिहा, योग्य पर्याय निवडा, चौकटी पूर्ण करा, एका वाक्यात उत्तरे लिहा, रिकाम्या जागा, जोड्या, या आपल्याला दिलेल्या कवितेच्या माध्यमातून ह्या 2-2 मार्काच्या आकलन कृती विचारण्यात येतात. हे 2 गुण, हे 2 गुण. त्यानंतर तिसरा पॉइंट, अर्थ व आशय. इथे आपल्याला 2 किंवा 4 ओळी देऊन तुम्हाला समजलेला आशय स्पष्ट करा, तुमच्या शब्दात स्पष्ट करा, अशा तऱ्हेने त्या ओळीचा अर्थ व्यवस्थित लिहायचा आहे. कविता जर का आपल्याला व्यवस्थित समजली असेल तर व्यवस्थित तो प्रश्न जातो. नंबर 4 हे आहे काव्य सौंदर्य. यावर सुद्धा 2 गुणाचा एक प्रश्न विचारण्यात येते. तुमचे मत त्या संबंधीचे स्पष्ट करा, एक प्रश्न विचारण्यात येतो. तर अशा तऱ्हेने हा प्रश्न सुद्धा व्यवस्थित लिहायचा आहे. 2 मार्क, 2 मार्क, 2 मार्क आणि 2 मार्क, अशा तऱ्हेने प्रश्न दुसरा अ 8 गुणाचा विचारण्यात येतो. आ, पुढील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती सोडवा. यामध्ये पहिली कविता एक नाव देऊन, किंवा दुसरी कविता, अशा तऱ्हेने 2 कवितेचं शीर्षक देऊन या दोन्हीपैकी एका कवितेवर आधारित आपल्याला 3 पॉइंट मध्ये हे उत्तर लिहायचं असते. याच्यामध्ये 3 पॉइंट, 1 मार्काचा, 1 मार्काचा आणि 2 मार्काचा, अशा तऱ्हेने 3 मुद्दे, 3 पॉइंट. तर हे 3 मुद्दे कोण्याही एकाच कवितेच्या आधारे लिहायचे असतात. नाहीतर तुम्हाला वाटेल की या कवितेचे हे 2 पॉइंट येते, तिसरा पॉइंट या कवितेचा येतो, असं चालणार नाही. तिथे तुम्हाला गुण मिळणार नाही. तर कुठलीही एक कविता लक्षात घेऊन हे 3ही पॉइंट व्यवस्थित लिहायचे आहे. तर हे कशा तऱ्हेचे असतात पॉइंट? प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री, प्रस्तुत कवितेचा विषय किंवा प्रस्तुत कवितेचा रचना प्रकार, असे जे पॉइंट असतात त्यापैकी 2 वर
एक एक मार्काचे हे पॉईंट असतात. कवी कवयित्री, रचना प्रकार किंवा कवितेचा विषय एक एक मार्काचे 2. आणि हा तिसरा जो असतो तो 2 मार्काचा पॉइंट, 2 मार्काचा मुद्दा. म्हणजे प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे, प्रस्तुत कवितेची मध्यवर्ती कल्पना किंवा सदर कवितेमधून तुम्हाला कोणता संदेश मिळतो, अशा तऱ्हेने हे पॉइंट असतात. तर हा प्रश्न 4 गुणाचा. आणि दुसरा टी, पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. हाही प्रश्न अगदी सोपा असतो. 3 मुद्द्यावर हा प्रश्न लिहायचा आहे. 1, 2 आणि 3. 1 आशय सौंदर्य, 2 काव्य सौंदर्य आणि 3 भाषिक वैशिष्ट्ये. आशय सौंदर्य मध्ये आपल्याला त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना की ती कवितेचा विषय काय आहे यावर हा पॉइंट कव्हर करायचा. म्हणजे कवितेमध्येच कवी कवितेचा परिचय झाल्यानंतर ज्या 3-4 ओळी असतात तेथे आपल्याला या पॉइंटचं विश्लेषण व्यवस्थित लिहिता येते. नंतर काव्य सौंदर्य म्हणजे या कवितेतील 3-4 ओळी विचारून रसग्रहण करा असा प्रश्न विचारण्यात येते. तर या 3-4 ओळीचा व्यवस्थित अर्थ, कवी कवयित्रीचा परिचय असं व्यवस्थित तर हा लिहायचा आहे. काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य. भाषिक वैशिष्ट्य मध्ये काय येईल, गोंधळायचं काम नाही. त्याच्यामध्ये जर का अलंकार आला असेल, स्वभोक्ती अलंकारासारखा, म्हणजे जशाला तसं वर्णन, त्याच्यानंतर नादमयता आला असेल तर अनुप्रास, एका सोयीनं य य ही ही ई आला असेल तर यमक अलंकार, अशा तऱ्हेने त्या अलंकाराचा त्याच्यामध्ये उल्लेख करायचा. आणि त्याचबरोबर या कवितेच्या माध्यमातून तुम्हाला काय कळलं, काय तुमच्या मनाला भावलं, अशा तऱ्हेने हा भाषिक वैशिष्ट्याचा पॉइंट लिहायचा. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्य. हा प्रश्न 4 गुणाचा. अशा तऱ्हेने अ 8 गुण, आ 4 गुण, ई 4 गुण. हा संपूर्ण प्रश्न दुसरा 16 गुणाचा असतो. प्रश्न तिसरा, विभाग 3 स्थूल वाचन विभाग. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. आपल्याला 3 विचारण्यात येतात, त्यापैकी 2 सोडवायचे आहे. यामध्ये टीप लिहा. त्याचबरोबर आपल्याला अभ्यासाला असलेले 4 स्थूल वाचन, त्यापैकी 3 स्थूल वाचनवर 3 प्रश्न येतात. तर या 3 कृतीपैकी आपल्याला 2 कृती सोडवायच्या आहेत 3 गुणांच्या. म्हणजे हा प्रश्न आपल्याला 6 गुणासाठी आहे. विभाग 4 भाषाभ्यास. या 80 मार्कातील 16 मार्क एकदम सोपे, आपल्या खिशातले, आपल्या हक्काचे मार्क आहेत. व्यवस्थित याची जर का तयारी केली तर तुम्हाला इथे अर्धा सुद्धा मार्क कटत नाही. 16 पैकी 16च भेटतात. बारकाईने नियोजन पोहायचं. विभाग 4 भाषाभ्यास. एकूण गुण 16. प्रश्न 4 अ, व्याकरण घटकावर आधारित कृती. 3 माध्यमातून विचारण्यात येते. नंबर 1 समास 2 गुण. नंबर 2 शब्दसिद्धी 2 गुण. नंबर 3 वाक्प्रचार 4 गुण.
4 वाक्प्रचार विचारतात, त्यापैकी 2 वाक्प्रचाराचा अर्थ सांगून आपल्याला वाक्य बनवायचं आहे. तर अशा तऱ्हेने हे 8 गुण एकदम आपल्या हक्काचे आणि एकदम सोपे. प्रश्न चौथा आ, भाषिक घटकावर आधारित कृती. हे सुद्धा 3च्या माध्यमातून विचारण्यात येते. एक, शब्दसंपत्ती. तर यामध्ये समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, गटात न बसणारा एक शब्द, पुढील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द लिहा, एका शब्दाचे अनेक अर्थ. अशा या 5-6च्या माध्यमातून हे 1-1 मार्काचे 4 प्रश्न विचारण्यात येतात. 4 गुण, 1 1 1 1, 4 गुण. त्याच्यानंतर लेखन नियमानुसार लेखन. यामध्ये 4 पर्याय देऊन शुद्ध शब्द ओळखायचा अशा तऱ्हेने विचारतात, किंवा एखाद्या वेळेस एक वाक्य देऊन त्याच्यामध्ये कोणते अशुद्ध शब्द आहेत त्याला शुद्ध करा, अशा तऱ्हेने आपल्याला विचारण्यात येते. कसं जरी विचारलं तरी नियम आपल्याला माहित पाहिजे, म्हणजे हे 2 गुण आपल्याला मिळतात. हे 2 गुण. विरामचिन्हे 1 गुण. यावर मी काल परवाच व्हिडिओ टाकला, ते व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, म्हणजे इथं आपल्याला 1 गुण मिळून जाईल. आणि पारिभाषिक शब्द यावर 1 गुण. बघा, हे 8 गुण आणि हे 8 गुण. प्रश्न चौथा अ 8 गुण, आ 8 गुण. अशा तऱ्हेने एकूण आपला प्रश्न चौथा हा 16 गुणांचा असतो. प्रश्न 5वा, विभाग 5 यावर आधारित उपयोजित लेखन. 24 गुणाचा हा प्रश्न आहे. एकूण 24 गुण. 3 भागामध्ये विभागणी. प्रश्न 5वा अ, पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. पत्रलेखन, औपचारिक पत्र, किंवा अनौपचारिक पत्र, याला पुन्हा और. विभाग 1 मधील प्रश्न पहिला ई, जो अपठित उतारा आहे त्या उतार्याचा 1/3 म्हणजेच 1/3 करायचा असतो. एक तर तुम्ही हे पत्र सोडवा, किंवा हे पत्र सोडवा, किंवा 1/3 हा प्रश्न सोडवा. तिन्हीपैकी एक सोडायचा असतो. याला 6 गुण असतात. माझ्या तरी मते तुम्ही पत्र सोडवायला पाहिजे, कारण की 1/3 जर का सोडवलं तर त्यामध्ये वेळ जातो, परीक्षेत वाचून समजून घेऊन सोडवावं लागते, आणि एवढं करून सुद्धा 4-4.5 गुण मिळतील. परंतु पत्राचा जर का तुम्ही फॉर्मॅट लक्षात घेतला तर यामध्ये तुम्हाला 5, 5.5 आणि एकदमच तयारी जर का केली तर पैकी गुण सुद्धा मिळू शकतात, 6 पैकी 6. तर असो, पत्र लिहा. आ, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती लिहा. 3 विचारण्यात येतात. 1, जाहिरात लेखन. नंबर 2, बातमी लेखन. यालाच आपण वृत्तांत लेखन असं सुद्धा म्हणतो. नंबर 3, कथा लेखन. अतिशय सोपे प्रश्न. 3 पैकी आपल्याला 2 कृती सोडायच्या, 5-5 मार्काच्या, 5 दोन्ही 10 गुण यावर असतात. जाहिरात, एखादं कापड दुकान असेल, भोजनालय असेल, हॉटेल असेल, सुटमार्ट असेल, बेकरी असेल,
बॅगचं दुकान असेल, त्यावर आधारित आपल्याला एक आकर्षक जाहिरात तयार करायची. बातमी लेखन, एखाद्या शाळेत एखाद्या ठिकाणी 2 ऑक्टोबर असेल, महात्मा गांधी जयंती असेल किंवा 26 जानेवारीचा कार्यक्रम, 15 ऑगस्टचा कार्यक्रम, अशा तऱ्हेनं तो पार पडलेला आहे याची आपल्याला बातमी तयार करायची, वृत्त तयार करायचं. 5 मार्क. आणि तिसरं म्हणजे पॉईंटच्या आधारे कथा लिहा. पॉईंट देतात, मुद्दे देतात, त्यावर आधारित कथा लिहायची असं सुद्धा विचारू शकतात. कधी कधी कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहा म्हणतात, म्हणजे पहिल्या 4-5 ओळी देऊन नंतर 4-5 ओळी लिहा म्हणतात, किंवा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहा म्हणतात, शेवट देऊन पहिले लिहा म्हणतात. म्हणजे अशा तिन्ही माध्यमातून ती कथा विचारू शकतात. व्यवस्थित समजून घ्यायची आणि लिहायची. तर यापैकी तुम्हाला जे सोपं जाते त्या वेळेवर या 3 कृतीपैकी ज्या चांगल्या तऱ्हेने कृती येतात त्या 2 सोडवायच्या, 5-5 गुणाच्या, म्हणजे यावर 10 मार्क. आणि नंबर 3 लेखन कौशल्य हा अतिशय महत्वाचा प्रश्न आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने आपण हँडल करू शकतो. यावर 8 गुण. 3 कृती विचारण्यात येतात, त्यापैकी फक्त एकच कृती आपल्याला लिहायची आहे व्यवस्थित. नंबर 1 प्रसंग लेखन. नंबर 2 आत्मवृत्तांत लेखन. यालाच आपण आत्मकथा, यालाच आपण आत्मवृत्त असे संबोधतो. आणि नंबर 3 वैचारिक लेखन. तीनही कृती या पॉइंटच्या माध्यमातून, मुद्द्याच्या माध्यमातून विचारण्यात येतात. अशा तऱ्हेने या 3 पैकी एक कृती सोडायची आहे. प्रसंग लेखन, आत्मवृत्तांत लेखन, वैचारिक लेखन. प्रत्येकाला पॉइंट देतात. तुम्हाला जे सोपं जाते त्यावर व्यवस्थित लिहा, पण माझ्या तरी मते वैचारिक लेखनवर व्यवस्थित आपल्याला लिहिता येते. असो, कुठलाही निबंध लिहा, कुठलीही कृती लिहा, परंतु कमीत कमी 5 ते 6 परिच्छेद यामध्ये लिहायचे. कारण की ही कृती 8 गुणाची असल्यामुळे एक पेज जर का लिहिलं तर गुण पडणार नाही. तुम्हाला कमीत कमी 1.5 ते 2.25 पेज व्यवस्थित लिहावं लागेल, सविस्तर विषयाला धरून, आणि त्याचबरोबर 5 ते 6 परिच्छेदामध्ये. तर तुम्हाला 8 पैकी 7.5, 8 सुद्धा पैकी गुण सुद्धा मिळू शकतात, जर का त्यामध्ये व्याकरणिक दृष्ट्या शुद्ध लिहिलं. जास्त मिस्टेक करायचे नाही, जास्त चुका करायच्या नाही, व्यवस्थित लिहायचं. 5-6 परिच्छेद, मार्क मस्त पडतात. तर अशा तऱ्हेनं आपण 5ही प्रश्नाचं नियोजन अगदी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, येऊ घातलेल्या परीक्षेसाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. माझ्या या देवकृपा अकॅडमी या चॅनेलला सबस्क्राईब करा. तेव्हा आपण इथे थांबूया.